शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली, मात्र लगेचच बाजार रेड झोनमध्ये गेला। सेन्सेक्स 76 अंकांच्या वाढीसह उघडला, तर निफ्टीने 4 अंकांच्या किंचित वाढीसह सुरुवात केली। मात्र ही तेजी लगेच फिकी पडली, कारण त्यानंतर सेन्सेक्स 400 तर निफ्टीमध्ये 150 पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळाली। परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या सततच्या विक्रीचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसतोय। बाजारातील घसरण आणि अस्थिरतेच्या काळात अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमधील SIP बंद करण्याचा सुद्धा विचार करतायत। तर आता शेअर बाजारातली ही परिस्थिती लक्षात घेता SIP बाबत तज्ञांनी इशारा दिलाय। याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेअर मार्केट तज्ञ रचना रानडे। तर रचनाजी, साम टीव्हीवर तुमचं स्वागत आहे। तर थेट प्रश्नांकडेच वळतेय। मला सुरुवातीला सांगा की शेअर मार्केटमध्ये अस्वस्थता का निर्माण झाली आहे? अनेक फॅक्टर्स आहेत, असं नाही मी म्हणू शकत की अमुक एकच फॅक्टर आहे ज्याच्यामुळे आता अस्वस्थता निर्माण झालेली आहे। तुम्ही बघितलं असेल तर सप्टेंबर 2024 मध्ये जेव्हा मार्केटनी ऑल टाइम हाय हिट केलं, त्याच्यानंतर आपली रुपयाची झालेली घसरण तो एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे। दुसरं म्हणजे बॉन्ड यील्ड्स। आता US गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड यील्ड्स आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी वरच्या स्तरावर गेलेले आहेत। सिंपल असतं, जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात त्यांना जर भारतीय बाजारामध्ये येऊन जर अमुक परतावा मिळत असेल तर त्याच्यापेक्षा अगदी जस्ट कमी परतावा जर त्यांना त्यांच्या मायदेशी मिळणार असेल, अगदी 1-1.5% फरक असून जर त्यांना त्यांच्या मायदेशी मिळणार असेल आणि ते सुद्धा बऱ्यापैकी सेफ का, कारण US बॉन्ड यील्ड्स जे असतात ते US गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्सवर मिळणारा परतावा असतो, तो तर खूपच सेफ ॲज कम्पेअर्ड टू इक्विटीज। सो जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आत्ता भारतात गुंतवायला आले होते पैसे आणि त्यांना कळालं की आत्ता बऱ्याच ज्या गोष्टी झाल्या, जसं उदाहरणार्थ Q2चे अर्निंग्स काही एवढे भारी आले असं नाही, Q3चे अर्निंग्ससुद्धा एवढे चांगले नाही आले। सो मूळ जी ग्रोथ आपण म्हणतो आता एक डोमेस्टिक ग्रोथ जी आहे ती आता कुठं ना कुठं तरी थोडीशी कमी झालेली आहे। तर आता दुसरा प्रश्न असा आहे की मध्यम वर्गाने SIP किंवा इक्विटी स्वरूपात बाजारात गुंतवणूक करावी का? SIPच्या स्वरूपाने 100% गुंतवणूक केलीच पाहिजे। मला विचाराल पर्सनली तर मी अजूनही माझी एकही SIP बंद केलेली नाही। त्याचं कारण खूप सोपं आहे। आपण मॅथमॅटिकली जरी बघितलं तरी SIP सगळ्यात जास्ती चांगलं कधी परफॉर्म करते, जेव्हा बाजार पडत असतो तेव्हा तुम्हाला एक कमी किमतीत एखादा ॲसेट घ्यायची, एखादा इक्विटी कुठलाही स्टॉक घ्यायची किंवा म्युच्युअल फंड घ्यायची, एक लोअर लेवलला तुम्हाला संधी मिळते, ज्याच्यामुळे तुमची ॲव्हरेज कॉस्ट जी असते ती कमी येते। आता सिंपल आहे, मी अमुक एखादा म्युच्युअल फंडमध्ये या लेवलला इन्व्हेस्ट केलं, मग या लेवलला केलं, मग या लेवलला केलं, मग या लेवलला केलं, सो त्याची ओव्हरऑल ॲव्हरेज कॉस्टच कमी आलेली आहे। आता जेव्हा कधी ना कधीतरी बाजार परत नीट होईल, तर जेव्हा बाजार वरती यायला लागेल तेव्हा माझी ॲव्हरेज कॉस्ट कमी असल्यामुळे मला पटापटा परतावा मिळू शकतो। तर या काळात सोन्यात गुंतवणूक करावी की FD किंवा SIP म्युच्युअल फंड निवडावा अशी की यापासून दूरच राहिलेलं बरं? तर नेमकं काय केलं पाहिजे? SIP तर माझं ऑल टाईम फेवरेट आहेच आणि ते मी करत राहते आहेच, पण SIPs कशासाठी, तर एखाद्या लॉंग टर्म गोलला अचीव करण्यासाठी। उदाहरणार्थ मी जर एखादी SIP करते कारण मला लेटेस्ट 6 वर्षानंतर घर घ्यायचं आहे, त्याचं डाऊन पेमेंट करण्यासाठी मी SIP करते, तर मी ती कंटिन्यू करणारच करणार। दुसरं, गोल्डमध्ये गुंतवणूक करावी का, तर हो तीही करावी का, कारण गोल्ड आणि इक्विटी जनरली शॉर्ट टर्ममध्ये विरुद्ध दिशेने जातात। आत्ता तुम्ही बघत असाल तर इक्विटीज खालती जात आहेत पण गोल्ड वरती येत आहे। सो असं म्हणतात की तुमच्या पोर्टफोलिओला एक बेसिक आधार मिळवायचा असेल तर गोल्डमध्ये गुंतवणूक करावीच एखाद्या व्यक्तीने। आणि किती टक्के तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड असावं, तर टिपिकली असं म्हटलं जातं की तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या 10% तरी गोल्डमध्ये असावं। आणि तिसरं तुमचं आहे FDs, तर FDsमध्ये सुद्धा गुंतवणूक करायला हरकत नाही का, तर अजूनही करायला हरकत नाही, पण कशासाठी, तुमचे जे शॉर्ट टर्म गोल्स आहेत ते मीट करण्यासाठी FDs अजूनही करायला पाहिजेत। तर रचनाजी, धन्यवाद। गुंतवणुकी संदर्भात आपण एवढ्या सोप्या भाषेत विश्लेषण केलं, तर त्या संदर्भात तुमचं खूप खूप धन्यवाद। तर मंडळी, आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया। यानंतर राजकीय घडामोडी घडतायत त्याचा आढावा आपण वेगवान स्वरूपात घेणार आहोत न्यूज पॉइंट 20 मधून। राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये, त्या संदर्भात अंमली पदार्थ विरोध
विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवीन पदं निर्माण करण्यास मान्यता देण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. डान्स बारमधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. 6वा राज्य वित्त आयोगा स्थापनेवरही चर्चा होणार आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावलेत. बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं असा आशयही बॅनरवर लिहिण्यात आलाय. मराठी सेनेनं हे बॅनर लावले आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगला पोहोचलेत. सरपंच संतोष देशमुख आणि परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत. महादेव मुंडे यांच्या हत्येला 16 महिने उलटून गेलेत, तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत. मात्र दोन्ही प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय. ऐरोलीचे उमेदवार MK मडवी यांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी कोर्टानं गणेश नाईक यांना नोटीस बजावली आहे. सत्तेच्या बळावर भ्रष्टाचाराचा अवलंब करत निवडणूक जिंकल्याचा MK मडवी यांचा आरोप आहे. मस्साजोगमधील परिस्थितीला स्थानिक पोलीस जबाबदार आहेत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट परिसरात आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळी सरपंच संतोष देशमुखांच्या आईने टाहोच फोडलाय. मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झालेत. निवडणुकांनंतर देणग्या मिळवण्याबाबत भाजपनेच बाजी मारली आहे. भाजपच्या तिजोरीत 4000 कोटींपेक्षा जास्त देणगी जमा झाली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेनं राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणगीसंदर्भातील अहवाल जाहीर केलाय. पुणे महानगरपालिकेने आरो प्रकल्पांवरील निर्बंध हटवलेत. शुद्ध पाणी पुरवल्याचा दावा करणाऱ्या आरो प्रकल्पांमध्ये GBSसाठी कारणीभूत असणारा जीवाणू आढळून आल्यानं पुणे महानगरपालिकेने 30 प्रकल्पांना टाळं ठोकलं होतं. तसंच या प्रकल्पासाठी महापालिकेने नियमावली तयार केली आहे. फास्टॅगच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेत. जर एखाद्याच्या फास्टॅग ब्लॅक लिस्टेड असेल किंवा काही कारणास्तव बंद असेल तर तो आधी रिचार्ज करावा लागणार आहे. त्यासाठी टोल ओलांडण्याआधी 60 मिनिटं तर टोल ओलांडल्यानंतर 10 मिनिटं मिळतील. जर तरीही फास्टॅग अपडेट केला नाही तर दुप्पट दंड बसणार आहे. येरवड्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढण्यात आली आहे. या आरोपीने लक्ष्मीनगर परिसरात 12 रिक्षा आणि 2 दुचाकींची तोडफोड केली होती. पोलिसांनी या आरोपीस आता अटक केली आहे. पंढरपूरच्या विठुरायाला सोन्याच्या पानांची माळ अर्पण करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील विठ्ठल भक्त मीना राजेंद्र पाटील यांनी ही माळ विठ्ठलाला अर्पण केली आहे. 2.25 लाख रुपयांची ही माळ आहे. अयोध्येच्या राम मंदिरात दररोज देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक पूजेसाठी पोहोचतात. येथे दाखल होणाऱ्या भक्तांची संख्या दररोज नवीन विक्रम करतेय. राम मंदिराचं उत्पन्नही त्यामुळे झपाट्यानं वाढलंय. सध्या ते देशातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. ठाण्यातही कोळशावरील तंदूर रोटी बंद होणार आहे. ठाणे मनपाने हॉटेल्स व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. एकूण 84 हॉटेल्सना ही नोटीस देण्यात आली आहे आणि इलेक्ट्रिक भट्टी वापरण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
राज्यात कमाल तापमानाचा पारा 35 अंशांवर गेलाय. सोलापूरमध्ये उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. पुढील काही दिवसात राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाची चिन्ह दिसू लागली आहेत. भूजल पातळी अचानक घटल्याने बोर, विहिरी आटल्यात. शेतातील उभी पिकं करपून गेली आहेत, तर पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पात 60.95% इतका साठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात 64.36% इतका जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत 3% जलसाठा कमी आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात नवा वाद सुरू झालाय. राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केली आहे. यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषण करणार आहेत. जळगाव MIDC पोलिसांनी मोठी कारवाई करत नागपूरमधून चोरलेला 4,85,000 रुपयांचा लसूण जप्त केलाय. सुप्रीम कॉलनीतील एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बेकरी मालकाला याविषयी विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 33 अंश सेल्सिअसवर पोहोचला असून याचा फटका फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. वाढत्या उन्हामुळे पपई आणि केळी या फळबागांना मोठा फटका बसलाय. केळी आणि पपई फळबाग खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत. नोव्हेंबर महिन्यात 12,000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेली तूर आता मात्र घसरली आहे. 12,000वरून तूर आता थेट 6,500 ते 7,300 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. आर्थिक गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना तुरीची विक्री करावी लागतीये. पुण्याच्या खेड तालुक्यात कांद्याच्या विक्रमी बाजारभावाने शेतकरी लखपती झालाय. बाजारभाव मिळत नसल्यानं खेड तालुक्यातील किवळे येथील शेतकरी संतोष कड यांना 7 एकरात 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाल्यानं शेतकरी आनंदी आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बोगस कांदा बियाण्यांपासून वाचण्यासाठी शेतात डोंगळे लावत स्वतःचं दर्जेदार बियाणं तयार केलंय. तसेच लागवड करून उरलेले बियाणे विक्री करता येत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चिया पिकाची लागवड केली आहे. आता चिया पिकाची काढणी सुरू झाली असून शेतकरी विविध पद्धतीने हे पीक काढत आहे. तर काही शेतकरी आधुनिक हार्वेस्टरचा वापर करून चिया पिकाची काढणी करत आहे. यवतमाळमध्ये कापूस खरेदी करण्यासाठी वापरणारं सॉफ्टवेअर गेल्या 10 दिवसांपासून बंद पडलंय. त्यामुळे कापूस खरेदीचा पेच निर्माण झालाय. एका दिवसात यातील तांत्रिक अडचण दूर होईल असं सांगून ती अजूनही दूर झालेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची कापूस खरेदी वांद्यात सापडली आहे. तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्सचा बाजार पाहायला मिळतोय. जवळपास 1,500 तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकलेत. तुळजापुरात 2.5 वर्षांपासून ड्रग्स तस्करी होत असल्याची माहिती पुजाऱ्यांनी दिली आहे. तुळजापुरात ड्रग्स तस्करी आणि सेवनांचं मोठं रॅकेट असल्याची शक्यता आहे. तर आता विशेष एक रिपोर्ट पाहूयात. ठाकरे गट फोडण्यासाठी पुन्हा राज्यात हालचाली सुरू झाल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्याच खासदारांनी केलाय. पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचं या खासदारांचं म्हणणं आहे. ठाकरे गटावर कोणत्या पक्षाची नजर आहे, लोकसभेत बहुमतासाठी भाजपची काय रणनीती आहे, यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. ठाकरे गट फोडण्यासाठी पैशांचा वापर, संसदेत बहुमतासाठी भाजपकडून घोडेबाजार,
ठाकरेंच्या खासदाराच्या दाव्यानं खळबळ. माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. ऐकलत, राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलंय. ठाकरे गट खिळखिळा करण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी पैशांचा आमिष दाखवून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा दावा खासदार संजय देशमुखांनी केलाय. तर दुसरीकडे भाजप कधीच फोडाफोडीचं राजकारण करत नसल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल. आम्ही कधीही असा उन्मत्त काम करणार नाही. आम्ही कधी फोडाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे. तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत. पण आमच्या पक्षामध्ये जबरदस्तीने त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांच्या घरी ठाकरेंच्या खासदारांनी स्नेहभोजन केलं. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता भाजपलाही केंद्रात इतर पक्षांच्या खासदारांना गळाला लावण्याची आवश्यकता का वाटते पाहूया. केंद्र सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या टेकूवर उभं आहे. एकनाथ शिंदेकडेही 7 खासदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे शिंदेकडून दबावाचं राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाकडे 8 खासदारांचं संख्याबळ आहे. ठाकरेंचे खासदार गळाला लागल्यास शिंदेची बार्गेनिंग पॉवर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. नितीश कुमारांनी बिहार निवडणुकीपूर्वी मणिपूर सरकारचा काढलेला पाठिंबा आणि शिंदेकडून सुरू असलेलं दबावाचं राजकारण पाहता सरकार स्थिर करण्यासाठी भाजप खासदारांची जुळवाजुळव करत असल्याची चर्चा आहे. मात्र ठाकरेंचे खासदार शिंदे गटाकडे जाणार की भाजपला गळाला लागणार, की शिवबंधन बांधताना घेतलेलं वचन जपणार, हे पाहणं महत्वाचं आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.